कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी, माहेगाव देशमुख, मढी बुद्रुक, देरडे कुंभारी, हिंगणी या गावातील शेतकऱ्यांनी गोदावरी कालवा उपविभाग राहता यांच्या कार्यालयात कोळगाव सेक्शन अंतर्गत चारी नंबर 5, 6 व 7 येथील लाभधारक शेतकरी यांनी बहुसंख्येने येऊन तातडीने पाणी सोडण्याबाबत निवेदन दिले। तसेच 7 नंबर अर्ज दिलेल्या टेलपर्यंत सर्व शेतकऱ्यांना पाणी देण्यात यावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली। जनावरांना पिण्यासाठी व चाऱ्यासाठी पाण्याची आवश्यकता असल्याने व पाटबंधारे विभागाने 7 नंबर अर्ज भरून घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी पिके उभे केली, परंतु पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे अद्याप चाऱ्यांना पाणी सुटलेले नाही असे निवेदनात म्हणण्यात आले आहे। शेतकऱ्यांच्या वतीने संभाजीराव काळे, अर्जुनराव काळे, शिवाजी घुले, प्रशांत घुले यांनी आपल्या बाजू मांडली। तसेच निवेदन देण्याकरता राधाकिशन काळे, अशोक काळे, दिगंबर बडे, सुरेश काळे, शिवाजी काळे, विकास नरसिंग, डॉक्टर दत्तात्रय काळे, ललित निळकंठ, प्रकाश काळे, नंदकिशोर चव्हाण, बाबासाहेब पानगव्हाणे, पंडित काळे तसेच कोळपेवाडी, माहेगाव, मढी बुद्रुक, देरडे कुंभारी, हिंगणी या गावातील लाभधारक शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते। सर्व शेतकरी असून आमच्या ज्या चाऱ्या आहेत त्या 2.5 किलोमीटर पर्यंत पाटबंधारे विभागाने सोडलेल्या आहेत आणि 2.5 किलोमीटरच्या लाभार्थ्यांना पाणी देऊन त्या बंद केलेल्या आहेत। परंतु आमचा मूळ प्रश्न असा आहे की ज्या वेळेस शासनाने रब्बीचे 2 आणि उन्हाळी 1 रोटेशन जाहीर केलं त्यावेळेस रब्बीच्या रोटेशनसाठी 7 नंबर फॉर्म भरून घेतले। 7 नंबर फॉर्म भरून घेत असताना त्या ठिकाणी असं कुठेही म्हटलं नाही की 7 नंबरचे फॉर्म हे फक्त 2.5 किलोमीटरच्या शेतकऱ्यांनीच भरावेत। ज्या वेळेस 7 नंबरचे फॉर्म भरून घेतले त्या पद्धतीनुसार सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचं नियोजन केलं आणि रब्बीचे पिकं केले। रब्बीचं पहिलं रोटेशन हे टेलपर्यंत दिलं गेलं, परंतु ते फक्त 2.5 किलोमीटर पर्यंत देऊन शासनाने खाली उर्वरित शेतकऱ्यांची ही थट्टा केलेली आहे आणि यामुळं खालचे जे लोक आहेत 2.5 किलोमीटरच्या पुढचे हे सर्व पाण्यापासून वंचित राहिलेले आहेत आणि ह्या रोटेशनचं पाणी जर खालील शेतकऱ्यांना मिळालं नाही तर आज पिण्याच्या पाण्याची इतकी भयंकर तीव्र टंचाई आहे। ती टंचाई कमी न होता येत्या 8 ते 10 दिवसात संपूर्ण विहिरी कोरड्या पडून पाण्यासाठी लोकांना वनवन भटकावं लागेल। माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा एकेकाळी समृद्ध तालुका असलेला म्हणून आमची शासनाला विनंती आहे की 2.5 किलोमीटरचा क्रायटेरिया काढून टेलपर्यंतच्या शेतकऱ्यांना या रब्बीच्या रोटेशनचं पाणी देण्यात यावं आणि आमची जी काही पिकं असतील किंवा जनावरं असतील किंवा माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल हा त्यांनी सोडवण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं। विनंती आहे की जो 5 चारी, 6 चारी, 7 चारीवर जो अन्याय होऊ राहिलेला आहे तो शासनाने दूर करावा। कारण शेतकरी इतक्या अडचणीत सापडलेल्या शेतीमालाला भाव नसल्यामुळं 1-1, 2-2 पाण्याने गहू आता आमचे गेलेले आहे। एक तर कॅनल उशिरा सुटलेला आहे आणि रोटेशन टेलला पाणी पोहोचल्यानंतर खरं वास्तविक पाणी चाऱ्या सोडायला पाहिजे होत्या, परंतु आमच्या चाऱ्या बंद करून तुम्ही इतर चाऱ्यांना प्राधान्य देतात। कोकम असेल त्या चाऱ्यांचे भरणे ऑलरेडी झालेले आहे। हा असा अन्याय जर होत असेल तर आमचे कार्यकर्ते, आमचे शेतकरी हे काही इथून पुढे सहन करणार नाही। आमची शासनाला विनंती आहे की आज संध्याकाळपर्यंत तिन्ही चाऱ्या जर सुटल्या नाही तर वेगळ्या पद्धतीने आमचे कार्यकर्ते काहीतरी निर्णय घेतील, त्याला आम्ही कार्यकर्ते शेतकरी निर्णय घेतील, आम्ही काही त्याला जबाबदार राहणार नाही। आम्ही निवेदनामार्फत तुम्हाला विनंती करण्याकरता आपल्या दरबारी आपल्या ऑफिसला या ठिकाणी निवेदन देण्याकरता आलेलो आहोत। एवढीच आमची आग्रहाची विनंती आहे, पण निश्चितपणाने आपण काढावा, नाही तर आम्हाला तुम्ही GR दाखवावा, गव्हर्नमेंटचा GR दाखवावा अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो आणि आपलं निवेदन आपण साहेबांनी स्वीकारावं असं सर्वांच्या वतीने, तिन्ही चाऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या वतीने, कार्यकर्त्यांच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो, आपण त्याचा स्वीकार करावा। न्यूज रिपोर्टर संदीप वावळ, S9 मीडिया राहता।